यशवंत बाबा महाराज पालखी रथ मायनी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कृष्ण हरी माऊली कोणत्या गावची दिंडी मायनीची यशवंत बाबा महाराज यांची दिंडी किती वर्ष झालं दिंडीला निघालाय हा तुमचं पहिलंच वर्ष आहे बरं कसं काय वाटतंय हा बरं काय कटाळा वगैरे हा माऊलींच्या चांगला आहे पांडुरंगाला भेटायची आस लागलेली आहे रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहोत तरसवाडी घाटामध्ये तर असं लोकेशन आहे पहा तुम्ही या ठिकाणी घाट आहे आणि सुंदर अशा लोकेशन मधनं आपल्या सद्गुरु श्री मुकुंद महाराज यांची दिंडी चाललेली आपणाला दिसते तर मंडळी तरसवाडी घाटामध्ये आपली दिंडी आलेली आहे पोहोचलेली आहे सुंदर असं आपण बघतोया वडापाव असतो येणाऱ्या सर्व दिंडीतील भाविक भक्तांना ते वडापाव देत असतात सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित राहून दरवर्षी आपल्या सर्व भाविक भक्तांची सोय करतात तर कसं वाटतंय तुम्हाला आतापर्यंत किती भाविकांनी घेतला असेल 200-250 अच्छा तर मंडळी बघा या ठिकाणी आपण बघतोय दुधाचं आहे त्याचबरोबर वडा तयार करायचा चाललेला आहे सर्व भाविक भक्त आहेत या बाजूला मायनीकर आहेत मायनीकरांची भजी तयार करायची चाललेली आहे मायनीकर या ठिकाणी आहेत सगळे बघतोय महिला वर्ग कशी मदत करताय बघा तर आता आपण बघतोय आपले
दुपारचं जेवण आपल्या गावचे सुपुत्र मोहनराव यशवंत पाटील त्याचबरोबर रामचंद्र ज्ञानू जाधव यांचं दुपारचं भोजन असतं। जर वर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय सुंदर असं त्यांनी सर्वांच्या सेवेसाठी सुंदर असं भोजन केलं होतं। तर बापू बोला 2 शब्द। वर्षानुवर्ष अशीच परमेश्वराने आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी। मुकुंदबाबा महाराजांनी आम्हाला ही संधी दिली आणि अशीच संधी कायमस्वरूपी द्यावी हीच चरणी प्रार्थना। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी मंडळी, आता कासार शिंदे गावचे सुपुत्र नवनाथ यांचं सलूनचं दुकान आटके गावामध्ये आहे आणि त्यांचे मित्र रेटरे खुर्दचे अवधूत म्हणून आहेत। हे दोघेही दिंडीची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तेव्हा त्यांचं दिंडीच्या सर्व ग्रामस्थांकडून खूप खूप विशेष आभार आणि ही सेवा त्यांची अखंड विनामूल्य असते। दिंडीतील सर्व वारकरी मंडळी त्याचबरोबर भाविक भक्तांना ही विनामूल्य सेवा म्हणून सेविंग करत असतात। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी।